हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो सबसे मेन चीज हम लोगों ने जो कारवा चालू किया है मैथमेटिक्स के रिगार्डिंग, है ना, उसको फिर से प्रोसीड करते हैं, उसको फिर से शुरुआत करते हैं। तो पहला एग्जांपल जो दिख रहा होगा आप लोगों को, वो पहला एग्जांपल कौन सा है? अच्छा, पहला एग्जांपल कौन सा जो भी दिख रहा है आप लोगों को? देख भाई, काय 3 बाय स्टार प्लस 1 बाय स्टार इक्वल्स टू 1 असल्यास स्टारची संख्या किती म्हणते, म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा सरळ सरळ, बघा बघा बघा, लक्ष द्या। हे एग्जाम्पल बताने से पहले बस मैं एक गुजारिश कर लूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे यूट्यूब के परिवार में। कोई भी नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा, क्योंकि ऐसे ही एग्जाम तक हम लोग रोज वेराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ डील करने वाले हैं। तो देखो पहला एग्जाम्पल 3 बाय स्टार प्लस 1 बाय स्टार इक्वल्स टू 1 है। बाळा मला सांग, हा गुड गुड गुड। आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याही संख्येच्या खालची संख्या जर समान असली तर त्याची बेरीज करणं, वरच्यांची डायरेक्ट बेरीज करतो आपण, वरच्यांची डायरेक्ट बेरीज करतो। ठीक आहे, तर 3 अधिक 1 म्हणजे किती? डायरेक्ट 3 अधिक 1 म्हणजे डायरेक्ट किती? आणि खाली काय राहतो? फक्त एकच स्टार राहणार, म्हणजे वरती 4 खाली स्टार आहे। तर बाळा उत्तर 1 केव्हा येऊ शकते? जेव्हा खाली 100% 4 असेल, तेव्हाच तर 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती? आता 5 ठेवाल तर 1 होणार आहे का उत्तर? 3 ठेवाल तर 1 होणार आहे का उत्तर? 2 ठेवाल तर 1 होणार आहे का? तो 2 बनेल। ठीक आहे, म्हणजे तुमचं उत्तर सरसकट काय? 4। काय डाऊट? इथे काय लक्षात ठेवाल, जेव्हा छेद समान असते अंशांची डायरेक्ट बेरीज होत असते, बरोबर आहे ना? म्हणून मी डायरेक्ट बेरीज केलं, म्हणजे 3 अधिक 1 भागीला स्टार हा बरोबर तुमचं किती होतं? 1। ठीक आहे, तर 3 अधिक 1 म्हणजे किती बाळा? 4 भागीला स्टार बरोबर 1। लक्ष दे, हा स्टार इकडे आला तर 4 इंटू स्टार 1 स्टार म्हणजे किती? 4। ठीक आहे, जल्दी बघूया। बघा 10675 या संख्येतील स्थानिक मूल्य सर्वात कमी असलेला अंक, ज्याचं स्थानिक मूल्य सगळ्यात कमी आहे। आता स्थानिक मान म्हणजे काय असते? प्लेस व्हॅल्यू, ज्याची प्लेस व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे असं काय आहे? जर मी 5 ची स्थानिक व्हॅल्यू म्हणेल तर 5च असते। 7 ची स्थानिक व्हॅल्यू किती राहणार? त्याच्या समोर 70। 6 ची स्थानिक व्हॅल्यू काय राहणार बाळा? 600। आणि शून्याची काय राहणार? 0 0 0 0। आणि 1 ची 1 2 3 4 5, बरोबर आहे? तर सगळ्यात कमी स्थानिक व्हॅल्यू कोणाची आहे? शून्याची। शून्याची स्थानिक व्हॅल्यू बिचारी शून्यच असते ना, कमी स्थानिक सगळ्यात। हा, जर त्यांनी असं विचारलं असतं सगळ्यात छोटा कोणता आहे तरी तोच राहिला असता, पण जर इथे एखादी संख्या राहिली असती ना बाळा 2 किंवा 3, तर सगळ्यात लहान स्थानिक व्हॅल्यू कोणाची राहिली असती? 5 ची। समजलं? 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 अजून यामध्ये अजून प्रश्न विचारू शकतात की कुठल्या अंकाची स्थानिक व्हॅल्यू आणि दर्शनीय व्हॅल्यू समान आहे? शून्याची पण आणि 5 ची पण। एकक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक व्हॅल्यू आणि दर्शनीय व्हॅल्यू ही समान असते, हे लक्षात ठेवायचे। ठीक आहे, है ना? प्लेस व्हॅल्यू एंड फेस व्हॅल्यू बड़ा आर ऑलवेज इक्वल ऑफ यूनिट प्लेस नंबर। ठीक है, चलो देखो नेक्स्ट प्रश्न बघूया बाळांनो। बघा हा आता चिल्लर प्रश्न आहे रे। 20, 28 आणि 36 याची मसावी किती म्हणते? आता मसावी काढायसाठी इकडे टाइमपास नाही करत बसायचं, मसावी काढायसाठी काय रपाक से बघायचं की जे पर्यायामध्ये अंक आहेत ते कोणत्या तीनही संख्येने भाग जातात का पहा। 5च्या फळ्यामध्ये 20 येते, 36 28 येते का? कॅन्सल होत बसल काम ना धंदा। थांबा, आत्मा आली वाटते, गेली का? गेली 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 आली आली गेली। हा, आता पहिल्या फुर्सत मध्ये कॅन्सल। ठीक आहे, 7च्या वेळेस 28 येतात, 20 आणि 36 येतात का? कॅन्सल। 12च्या फळ्यात 36 येते, 20 नाही येत, 28 नाही येत, कॅन्सल। 4 एकमेव असा प्राणी आहे त्याच्या फळ्यामध्ये 20 पण येतात, 28 पण येतात आणि 36, म्हणून तो मसावी आहे। समजलं? काय काय प्रश्नांना असंच डील करून टाकायचे। ओके,
हा प्रश्न तर बिलकुल चिल्लर. नेक्स्ट वाला. बस खतम. बाळा कुठल्याही संख्ये बघा 447 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता म्हणते? कोणती पण संख्या असतो या दुनियामध्ये असणारी कुठली पण संख्या याचा सर्वात मोठा विभाजक हा कोणता राहू शकते? तीच संख्या. तर 447 चा कोण आहे? खतम का? समजे? नेक्स्ट. हे नोट लिहून ठेवून द्या म्हणजे तुम्हाला बरं असते. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा बाळा. हा प्रश्न खूपदा विचारला जातोय. ठीक आहे. किती हा प्रश्न आला तर मोठा डिवायडेड बाय छोटा इतका पक्का आहे. ठीक आहे. पण हा 6 घन मीटर म्हणतोय बाळा. काय म्हणत आहे? 6 घन मीटर. याचा मिनिंग असते बाळा 6 असा मीटरच्या डोक्सीवर क्यूब. तर 6 घन मीटर तेलाने 300 मिलीमीटर क्षमतेचे किती बाटल्या भरल्या जातील म्हणते. म्हणजे छोटू हा झाला. मिलीमीटर आहे. काय? मिलीमीटर. ठीक आहे. तर आता तुमच्याकडे घनमीटर आहे. काय आहे? घनमीटर. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का रे? एक घनमीटर म्हणजे मीटर क्यूब म्हणजे किती असते? 1000 लिटर असते. हा माहित आहे? केलं होतं, हा अभ्यास केलाय आपला. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असते. तुमच्याकडे आहेत किती बाळा? 6 घन मीटर. जर एका मीटर क्यूब मध्ये 1000 लिटर तर 6 मीटर क्यूब मध्ये किती लिटर राहतील? 6000 लिटर. पण तुमच्याकडे मिलीमीटर आहे ना. तुमच्याकडे काय आहे? मिली आहे. मिली. आणि तुमच्याकडे लिटर आहे. तर मिलीमध्ये रूपांतर करायसाठी काय करावं लागेल? याला मिलीमध्ये रूपांतर करा. आता याला मिलीमध्ये रूपांतर करायसाठी काय करावं लागेल? आता तुम्हीच सांगा. कोटी हिंटेस वाला कन्सेप्ट माहिती आहे आपला? कोटी हिंटेस डेक्कन. हा बघ मीटर, लिटर, ग्राम. त्याच्यानंतर देशी, सेंटी, मिली. भाऊ मिली पर्यंत आणायचं आहे. कुठपासून? मीटर पासून. तर टुबुक 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 म्हणजे किती शून्य? 3 शून्य. तर मला याला काय करू मी? सीधा 3 शून्य अजून वाढवतो. 1 2 3 म्हणजे काय होणार? हा मिली. काय होणार? मिली. आता टेन्शन आहे का? हाई मिली आणि हाई मिली. दोनही मिली मिली. ठीक आहे. मिली मीटर. ठीक आहे. दोघे पण झाले. आता मला सांग किती विचारलं की नाही विचारलं? तुमच्याकडे टोटल तेल किती आहे? 1 2 3 4 5 6 आणि किती मध्ये रूपांतर करायचं आहे? 300. घेऊन देऊन पार. तर भाऊ टकल्या टकल्या मरीस, टकल्या टकल्या मरीस. 3 दुने 6 आणि ते 2 शून्य न 2 शून्य म्हणजे 20,000 बॉटल बनतील भाऊ. उत्तर तुमचा बी. नेक्स्ट प्रश्न बघा बाळा. नेक्स्ट प्रश्न बघा. काही खूप कठीण प्रश्न नाही आहे. पायथा बरोबरच उत्तरवाला काम आहे. पुढील संख्यावलीचे पुढचे पद सांगा म्हणते. 11च्या नंतर 22 आला. 22च्या नंतर 33 आला. 33च्या नंतर 44. तर 44च्या नंतर 55 राहतील का नाहीची? कारण की 11चा फाळा. उत्तर तुमचा आला. चला 7. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. नेक्स्ट प्रश्नाचं उत्तर सांगा. कमेंट करा. पहिले कमेंट करा. पाहू कोण पहिल्यांदा कमेंट करते. देखो बच्चा, सबसे मेन चीज मैंने आप लोगों को बताया था इसके साथ डील करने का कैसा. तर खाली कधी पण तुम्हाला मी सांगितलं होतं ना, खाली अगर सपोज तुम्हाला 4 दिसलं तर 25 सोबत गुणाकार करा तर 100 बनतो. 25 दिसला तर 4 सोबत गुणाकार करा 100 बनतो. 2 दिसला 50 सोबत गुणाकार करा 100 बनतो. 50 दिसला 2 सोबत गुणाकार करा 100 बनतो. आणि 5 दिसला तर 20 सोबत गुणाकार करा 100 बनतो. आणि 20 दिसलं तर 5 सोबत गुणाकार करा 100 बनतो. तशाच हिशोबाने 8 दिसला तर 125 सोबत गुणाकार करा 1000 बनतो. आणि 125 दिसला तर 8 सोबत गुणाकार करा 1000 बनतो. समजला? तर इथे तुम्हाला काय दिसला? 8. तर खाली पण 125 ने गुणाकार करा, वरती पण 125 ने गुणाकार करा. म्हणजे एका इंटू 125 125 आणि खाली 1000. तर बाळांनो खाली 3 शून्य आहेत. अरे 3 टकले आहेत ना खाली. तर वरती 3 अंकानंतर पॉइंट द्या. टुबुक 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 म्हणजे 0.125 आपका आंसर ये रहेगा. ठीक है. अब इसकी सेकंड मेथड भी बताता. ये तो टेक्निकल मेथड हो गई. सेकंड मेथड क्या? बहुत से बच्चे सीधा सीधा क्या करना? 1 को 8 से डिवाइड कर दो. सीधा कर दो बाळा. ठीक आहे ना, चालतोय. आता 8 0 जा 0 उरलं 1. पॉइंट द्याल टकल्या
8 1 जा 8 उरलं 2 पॉइंट दिलंच आहे टकल्या 8 2 जा 16 उरलं किती 4 आणि टकल्या 8 5 जा 40 उरलं किती 0.125 तुमचा उत्तर. समजलं? मर्जी तुमची, तुम्हाला असं पण करू शकता असं पण करू शकता. खटाय याला फक्त जास्तीत जास्त 2-3 सेकंड लागणार, याला 5-6 सेकंड लागतील, नाही तर एखाद मिनिट. नाही कोणाकोणाला डिवाइड जमते नाही जमत ते त्यावर आहे. ठीक आहे. हा नेक्स्ट एक लक्षात ठेवायला, हे ट्रिक लावण्यासाठी ही जे सांगितलंय त्यासाठी हे तुम्हाला पाठच पाहिजे. हा 100 कसं काय येतात, 1000 कसं काय आले, ओव्हरऑल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी. बघा बाळांनो, नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्या समोर. जर एका माणसाने तासी 36 किलोमीटर वेगाने प्रवास केला तर त्याला निश्चित ठिकाणी जाण्यासाठी 2 मिनिटे उशीर होतो म्हणतं. ठीक आहे. म्हणजे बघा वेगवेगळे प्रकार आहेत. हा जेव्हा तो 36 किलोमीटर तासी वेगाने, म्हणजे 36 किलोमीटर प्रति तासी वेगाने जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्याला 2 मिनिट उशीर होतात. काय होतात? 2 मिनिट उशिरा पोहोचतो तो. आणि जेव्हा स्पीड वाढवते दनादन, ठीक आहे, 48 किलोमीटर प्रति तासाने जेव्हा जो जातो तेव्हा 3 मिनिट दिमाग खराब लवकर पोहोचत आहे. 3 मिनिट लवकर पोहोचत आहे. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं, जेव्हा उशीर आणि लवकरचा कन्सेप्ट असते तेव्हा काय करायचं असते? फरक घ्यायचं असते. काय घ्यायचं असते? फरक. ते पण वेळेचा फरक. कोणाचा फरक? वेळेचा फरक. जनरली वेळेचा फरक मी तुम्हाला म्हणत जरूर आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा वेळ गेला होता, बघा लक्ष दे पहिले समजून घ्या. पहिले वाला वेळ जेव्हा 36 किलोमीटर प्रति तासाने जातो तेव्हा तो वाला वेळ प्लस, आता फरक मध्ये सॉरी प्लस नाही करत आपण, फरक मध्ये काय करतो? मायनस. आणि दुसऱ्या वेळेत दुसऱ्याची जी गती होती त्या वेळेसचं वेळ, यांचं उत्तर नेहमी हा उशीर आणि लवकरची बेरीज असते. हे मी तुला तेव्हाच सांगितलं होतं. भलेही मायनस आम्ही इथं करत आहे, पण यांचं काय करायचा? बेरीज करायचा. म्हणजे 2 मिनिट उशीर आणि 3 मिनिट लवकर, हा जेव्हा कन्सेप्ट असते तेव्हा काय लक्षात ठेवायचा? यांची बेरीज करायची. 2 अधिक 3 म्हणजे काय बाळा? 5 मिनिट. क्लिअर आहे? क्लिअर आहे. पण हे बाकीचे जे वेळ आहे ह्याला मायनस जरूर करायचं. ठीक आहे. काय करायचा? मायनस. आता मला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट, 36 किलोमीटर प्रति तास वेगाने गेलाय म्हणजे तासाचे स्वरूप दिलाय. इथे पण 48 किलोमीटर प्रति तास दिलाय म्हणजे तासाचं स्वरूप दिलाय. आणि हा मिनिट मध्ये आहे. चालेल का आम्हाला? 5 मिनिटं चालेल का? तर त्या 5 मिनिटाचं रूपांतर आपण तासामध्ये करू. तर करायसाठी काय करायला लागेल? 5 डिवायडेड बाय 60 झाले तास. समजलं? चला आता पहिली वेळ जर मला काढायची असेल, पहिली वाली वेळ, तर वेळ तुम्हाला फॉर्म्युला काय आहे रे? स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम असते. म्हणजे वेळ बरोबर काय राहणार? वेळ म्हणजे काय राहणार? वेळ म्हणजे अंतर भागीला गती राहणार. समजलं? तर मला सांग रे, पहिल्या वेळ मध्ये अंतर भागीला गती, कोणती वाली गती? पहिली वाली गती. आणि दुसऱ्यामध्ये पण अंतर भागीला गती, कोणती वाली गती? दुसरी वाली गती. आणि 5 मिनिटं म्हणजे किती? 5/60. मला सांग दोघांचं पण अंतर समान आहे की वेगळं वेगळं आहे रे? एक माणूस जो निश्चित ठिकाणी जात आहे ना, निश्चित ठिकाणी तोच माणूस जात आहे, फक्त गती बदलवत आहे, पण अंतर तर समान आहे ना. तर जेव्हा अंतर समान असते, मर्जी तुमची, कोणता बाबा? एक्स भागीला पहिली गती किती होती? 36. दुसरी अंतर तेवढंच, गती किती? 48. बरोबर किती? 5/60. समजलं नाही समजलं? हे जे काय केलं बाळा, मी वेळेचा फरक काढलं हे लक्षात घ्या. आणि वेळ म्हणजे दुसरं तिसरं काय नसून अंतर भागीला गती असते. महत्वाचा टॉपिक आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा, येतेच परीक्षेत. आलाच समजा हा, फक्त व्हॅल्यू चेंज राहतील हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि आपण हे सोडून देतो. ठीक आहे. तर लक्ष दे रे बाळा. आता मी काय म्हणतोय, तिरपा गुणाकार करूया मस्तपैकी, सन्नापिक दन्ना ॲव्हरेज. x इंटू 48 48x, 36 इंटू x 36x भागीला 36 गुणीला 48 बरोबर 5/60. काही डाऊट आहे का रे बाळा? इथे मी का म्हणतो, हा जो 36 गुणीला 48 याला गुणाकार नाही करत बसायचा.
डायरेक्ट न्यायचा इकडे. तर 48x मायनस 36x बरोबर 5/60 इंटू 36 गुणिला 48. हे इकडे भागाकारात आहेत ना 36 आणि 48, इकडे जातील तर गुणाकारात. थोडस लेंदी जरूर असते, पण काय कराल, चारा आहे का दुसरा. तर पाय 48 मधून 36 गेले रे, 48 मधून 36 गेले, 12 नाही 12x. समजलं. आता पाय पाय चिमणे, पाय 5 1 जा आणि 5 किती जा 60, 12 जा. त्याच्यानंतर 12 1 जा ना 12 किती जा 36, 3 जा. मग उरलं काय ग, 3 इंटू 48. 12x म्हणजे 12 गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर भागाकारात. तुम्ही काय करताय, 48 गुणिला 3 करून टाकता, गुणाकार करता, करायचं नाही. आता सांग 12 किती जा 48, 4 जा. म्हणजे तुमचं उत्तर 3 इंटू 4 12. तुमचं उत्तर काय आहे बाळा, 12. ते अंतर किती होतं, तर 12 किलोमीटरचं अंतर होतं. किती होतं, 12 किलोमीटर. तर प्रवास किती अंतरचा होता, 12. हा तुमचा उत्तर. नेक्स्ट देखो बच्चा, लास्ट एग्जाम्पल की तरफ जा रहे हैं हम लोग आज के. देखो 40. अब देखो ऐसे टाइप के एग्जाम्पल के साथ डील करने के लिए सबसे पहले काम क्या करना है, याद रखना, क्या, बदमाश का यूज करेंगे. अब बदमाश में सबसे छोटा ब्रॅकेट कोणसा दिख रहा है, सगळ्यात पहिले हा याला या ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. आता 7 डिवाइड दिसतोय, पण हा मिक्स फ्रॅक्शन आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक. त्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणूया. कसं, 6 पंचे 30 प्लस 5 35, 35/6. नाही समजलं. पण मी काय म्हणतो, ए चिमणे, भागाकाराचं चिन्ह आहे, ज्याच्या समोर भागाकाराचं चिन्ह असते त्याला काय करायचं, गुणाकार देऊन उलटाचा पालटा. 7 1 7 5, म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण सरसकट का झाला 6/5. मग मायनस त्याच्यानंतर 3/15 आणि बघ डिवायडेड 8/5. आता हा वाला ब्रॅकेट आहे, ज्याच्या समोर भागाकाराचं चिन्ह असते त्याच्यासोबत डील करायची. काय करायची, डील करायची. कसं डील कराल, लक्ष दे, सन्न पिकअप धन्न ऍव्हरेज मध्ये. आता काय झालं याला, हा पहिले भागाकाराचा करायचा, मायनस नाही, समजला का, नाही तर कराल आणाल उपाद. पाय 8/5 इंटू 15/3 मायनस 6/5. पाय रे, 5 किती तिरी, 3 3 मरी आणि 8 मायनस 6/5. याच्या खाली काय नाही तर हे 8 पंचे 40 मायनस 6/5. 40 मधून 6 गेले रे बाळा, 40 मधून 6 गेले, 34/5. म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण बया हा किती झाला 34/5. म्हणजे 40 मायनस 34/5. पण हा पूर्णच्या पूर्ण गुणाकारासोबत आहे, कोणाच्या, 5च्या. म्हणजे तो मेला की नाही मेला, 5 मेला. 40 मधून 34 गेले बाळांनो, 6 तुमचा उत्तर. असं डील करायची होती त्याच्यासोबत. समझला, आई होप आपको ये समझ में आया होगा. हमारे साथ अगर सपोज ऐसे ही आप पढ़ना चाहते हो तो फोर्थ के रिगार्डिंग हमारे एडमिशन 2026 नवोदय के एग्जाम के हिसाब से स्टार्ट हो चुके हैं. तो आप चाहो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो कि आप ऑनलाइन या ऑफलाइन हमारे साथ कैसे पढ़ सकते हो करके, है ना. ऐप के थ्रू हम लोग भी पढ़ते हैं. तो यहां तक अगर सपोज कोई बच्चा हमारा अगर ये वीडियो देखा होगा, अगर कंसेप्ट अच्छे लगे होंगे, तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए. थैंक यू सो मच. बाय बाय.